तुम्ही फिल्ममध्ये पाहिलंच असेल, की असं पिक्चरमध्ये दाखवलं असेल, की त्याच्या कुंपणाला सीमारेषा जी असते, ती कुंपणाला बाटल्या लटकवून वगैरे ठेवलेल्या असतील, असं तसं हे तुम्हाला वाटतच असतंय. पण ते एक प्रकारचं वेगळंच आहे. म्हणून जे भारताच्या लांब सीमारेषा ज्या आहेत, तिथं घनदाट जंगलं, डोंगराळ प्रदेश किंवा दुर्गम भागातून आलेल्या आहेत सीमारेषा. तिथं ते असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. जिथं या काचेच्या बाटल्या सुरक्षता मिळवण्यासाठी तिथं लावलेल्या असतात. हे आपल्यासाठी काहीतरी भंगार असल्यासारखं म्हणजे असं वाटणं, पण ते भंगार जरी आपल्याला वाटत असलं तरी ते त्या सैनिकांनाच माहीत असतं, की ह्याच्यापासून आपल्याला काय सुरक्षा मिळणार आहे आणि काय नाही. तर त्याच्यापासून सुद्धा सतर्कता मिळवता येते. म्हणून तो उपाय त्या सैनिकांनी त्या सीमारेषेवर केलेला आहे. कारण तिथं भारताच्या बॉर्डरवर असा जो भाग आहे, तिथं काहीतरी हायटेक कॅमेरे किंवा सेन्सर आणि वेगवेगळ्या ज्या कॅमेरा पद्धती आहेत त्या बसवणे जरा अशक्य आहेत. कारण त्या भागामध्ये लाईट नसते. जसं आपल्या घरात लाईट गेली की आपण कसं गप्प बसतो, काहीच करू शकत नाही. फोनसुद्धा चार्जिंगला आपण लावू शकत नाही. तसंच तिथं काहीतरी आहे. म्हणून तिथं लाईट नसल्यामुळं काही कोण करू शकत नाही. आणि त्या परिस्थितीस ह्या काचेच्या बाटल्या ज्या आहेत त्या उपयोगाला त्यांना ठरतात. कारण तिथं बॅटरी नाही, वीज नाही, नेटवर्क नाही, कसलीच उपलब्धता तिथं नाही. आणि कोणत्याही हवामानात पाऊस असू दे, वारा असू दे आणि काय असू दे, 24 तास तिथं ते कार्यरत असतात. कारण तिथं जर त्या सीमारेषेवर कोण जर व्यक्ती जर आलाच आणि त्याला जर काय असं टच केलं तर बाटल्यांचा आवाज हा त्या सैनिकांना कळतो आणि त्यामुळं ते सैनिक तिथे लगेच जागे होतात, की कोणीतरी आक्रमण करतंय किंवा काहीतरी करायला लागलंय. म्हणून त्या बाटल्या त्या कुंपणाला लावलेल्या असतात. त्यामुळं त्या आवाजानं सैनिक हे सतर्क राहत असतात. असा त्याचा फायदा आहे. आणि तो एक इशारा म्हणून त्या सैनिकांना त्याचा वापर हा योग्य तो ठरलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला.